आपण सुरक्षित झोनला पार्किंग करा. जिथे मात्र नो एंट्री असेल, जिथे मात्र VIP नक्कीच पार्किंग असेल तिथे आपण ती पार्किंग करू नका, जेणेकरून आज मात्र शेवटचा अंतिम दिवस आहे आणि राहुल दादाचा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि नक्कीच राहुल दादा नक्कीच प्रेम करणारे खूप सारे नक्कीच असंख्य असे मित्र त्यांचे आहेत, ते खूप मोठ्या संख्येने येतील. म्हणून त्यांच्यासाठी आपण तिथं येण्यासाठी त्यांना मात्र रस्ता खुला ठेवायचा आहे. आज बघतो आपण खूप मोठमोठ्या ठिकाणी आज नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळेल, कारण ही स्पर्धा बघतो आपण शेवटचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. तब्बल आपण बघितले तब्बल 48 ग्रामीण संघ स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच खेळले. चांगल्या प्रकारचा आपण आतापर्यंत बघितला प्रत्येकी खेळाडूने 100% देण्याचा प्रयत्न केला. काही संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत आणि काही संघ या स्पर्धेमध्ये अजूनही आपण बघतोय आदर्श पडले असेल, त्याच्यानंतर निशान निर्माण जी स्पोर्ट्स वाकलन असेल आणि नवापाडा मात्र अजून बघतो. आता मात्र 3 संघ आहेत, या 3 पैकी दैसर, सोनारपाडा, राकेश इलेव्हन सोनारपाडा आणि त्याच्यानंतर आपण बघतो या दरम्यान कंबालपाडा, अशा 3 टीम. त्या 3 पैकी आज एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. पहिलाच बॉल आउटसाइड एज लागते, मोठा विकेट मात्र इथे कॅरी केला आहे. दत्त ठाकूरचा विकेट खूप महत्वाचा होता. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल प्रेस करत असताना इथना शॉट टर्न मारला, अजिबात चूक होत नाहीये आणि इथनं मात्र खेळाडू नक्कीच बाद होईल. जे दत्त ठाकूरना खूप साऱ्या अपेक्षा होत्या, तो दत्त आता मात्र इथनं मैदान सोडतोय. खेळाडू बाद. वेंकल देवाची पलकी मानाची वेंकल देवाची. पहिला विकेट खूप लवकर मात्र कॅरी केल्याच्या रवीने मात्र आज पूर्णपणे चाप सोडली आहे. मग ती गोलंदाजी असो अथवा बॅटिंग असो, कारण का बघितलं कुणाल सर मागे नक्कीच मागच्या मॅचमध्ये रवीने काय खेळ दाखवला. संघ बाकवटला असताना जिम्मेदारी घेतली, जबाबदारी घेतली आणि विजयाचे आपण 2 षटकार रवी काटेच्या बॅटमधून बघितले. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहे पूर्णपणे. आपण बघितलं मात्र जिम्मेदारी जेव्हा जेव्हा येते तेव्हा मात्र जिम्मेदारी स्वीकारली जातं आणि आव्हान स्वीकारलं जातं आणि तो आव्हान स्वीकारत असताना मॅच मात्र कंबालपाडा टीमला जिंकून दिली होती. नवीन खेळाडू मैदान शॉटमध्ये अमोल पाटील वन डाऊन साठी येत आहेत. या दरम्यान आता मात्र हा चेंडू ऑफस्टिक वरती होता. चांगले मात्र इथे चेंडूची पिचिंग होती, कारण का पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर चांगल्या प्रकारचा इम्प्रेस केलं होतं याच रवी काळेने. कमी धावा नक्कीच प्रत्येकी स्पीडमध्ये देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या स्पीडमध्ये गोरीपाडा टीमला नक्कीच थांबवलं आणि आता मात्र सेकंड मॅचमध्ये पुन्हा एकदा या दरम्यान आपण बघतोय चांगल्या प्रकारचा घेत असताना रवीच्या माध्यमातून. आता मात्र फटका फसला, मिस टायमिंग शॉट आहे. खेळाडू जेल खाली येत आहेत आणि इथनं बघा ही चूक खूप महागात पडू शकेल. एक सोपा जेल इथनं मात्र सोडला जातोय. अमोल पाटील एक इन्फॉर्म खेळाडू आहे, एक चांगला बॅट्समन आहे आणि आता मात्र इथनं अमोलचा जेल सोडल्याच्या नंतर अमोल मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल या मॅचमध्ये. धावा दाबालक्यावरती धावांचा नक्कीच श्री गणेश होतोय. तब्बल 2 धावा पलकावरती येतात. षटक मात्र यावेळेस मार्गस्थ असताना बघतो आपण रवीचं. यावेळेस बॉटमॅनचा खूप सुरेख वापर. जेल सोडल्याच्या नंतर हा प्रति उत्तर दिला जातोय कंबालपाडा टीमला. चेंडू जाईल सीमा पार. अमोल पाटीलच्या बॅटमधून पहिला सुरेख चौकार. दर्जेदार असं संगीत शीर्षक गीत नक्कीच आपण बघतोय. टायटल सॉन्ग या स्पर्धेचा नक्कीच राहुल शेठ पाटील आपण चषक एन्जॉय करतोय आणि खूप मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावर आपले मान्यवर आहेत. आणि जेव्हा उपांत्य फेरीची मॅच सुरू होईल, मेगा फायनलची मॅच सुरू होईल, तेव्हा मात्र पूर्णपणे ग्राउंड पॅक होणार आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग येतील. यावेळेस सर्वेक्षण केले, समोर खेळत आहेत आमच्या मान्यवरांचं मात्र नक्कीच इथं मात्र स्वागत केलं जातोय. अमोलचा जेल सोडल्याच्या नंतर अमोलने आता मात्र इथनं चांगल्या प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारची इथनं बॅटिंग होत असताना याच्या अगोदर चौकार आला आणि त्याच्यानंतर इथनं येतोय हा षटकार. क्लास इथनं बॅटिंग होते. मी अगोदरच म्हटलं होतं अमोल एक असा खेळाडू आहे जो आता मात्र शेवटपर्यंत जर इथनं खेळला अमोल तर धावा मात्र खूप साऱ्या बनवू शकेल सोनारपाडा टीम या मॅचमध्ये. राकेश माते प्रतिष्ठान सोनारपाडा
नक्कीचा राकेश मित्राच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला आता मोफत पाण्याची सुविधा आम्हाला झाली आहे. त्यांचे की नक्कीच आपण आभार व्यक्त करूया. मध्ये यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला. मिस टायमिंग आहे. अजून एक झेल, दुसरा झेल मात्र इथनं आतापर्यंत ड्रॉप होतोय. म्हणजे आतापर्यंत आपण चुका आणि चुका करत असताना मैदानाच्या कामाला टीम चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये आणि इथनं मग आपण चूक झाली आहे. या दरम्यान अजून इथनं 2 धावा नक्कीच मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते आता मात्र 2 ने पुढे. तब्बल 14 धावा धावा पलकावरती येत आहेत. आपण जास्त वेळ घेऊ नका. या दरम्यान आपण कमी वेळ घ्यायचा आहे. जर आयोजनाबद्दल आपण नक्कीच कुणाल सर चर्चा केली तर नक्कीच आपण बघतो की देखण्याचं आयोजन प्रवेश फक्त आणि फक्त आपण 15,000 रुपये आहे आणि प्रथम पारितोषिक आपण बघितले गेले तर 2,01,001 रुपये म्हणजे लकी नंबर आहे 1001 आमच्या दादांचा. तो मात्र नंबर दिला जाईल आणि आकर्षक भव्य दिवस राहुल शेठ चषक तुम्हाला दिलं जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. दर्जेदार आयोजन फक्त आणि फक्त 15 ते 16 दिवसामध्ये एवढं मोठं आयोजन आपण बघतोय कुणाल सर. कारण का कमी वेळ आहे, कमी वेळ आमच्याकडे होता आणि कमी वेळामध्ये आम्ही नक्कीच तब्बल 48 ग्रामीणच्या संघ स्पर्धेमध्ये खेळवले आणि फक्त 15 ते 16 दिवसामध्ये देखण्याचं आयोजन. आणि प्रत्येकी बघितलं गेलं तर प्रत्येकी दिवसामध्ये आपण बघितलं गेलं तर बक्षीस होत्या. जो कोणी खेळाडू पहिल्या नक्कीचा 50 धावा कुठेल पहिल्या नक्कीचा प्रत्येकी दिवसामध्ये त्याला आकर्षक असा मी मोबाईल दिला. त्याच्यानंतर जो कोणी खेळाडू 6 बॉलमध्ये 25 किंवा 26 धावा बनवेल त्याला आम्ही आकर्षक आमच्या माध्यमातून बॅट होती ती बॅट देखील आम्ही दिली. म्हणजे प्रत्येकी खेळाडूसाठी आम्ही बक्षीस ठेवल्या होत्या आणि त्या बक्षीस नक्कीच आपण खेळाडूंसाठी दिल्या. त्याबद्दल नक्कीच मी राहुल दादांचा आभार व्यक्त करेल. कारण का प्रत्येकी दिवसामध्ये आपण बघितलं नवीन संकल्पना राहुल दादांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आल्या आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला आम्ही बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून दिला आहे. आणि अजूनही मात्र आकर्षक आहेत बघा. फ्रीज असणार आहे, LED TV असणार आहे आणि त्याच्यानंतर TV स्पोर्ट्सची बाईक सुद्धा असेल. म्हणजे इव्हिनिंगला त्याच्यानंतर आपण कूलर आपल्यासोबत कूलर सुद्धा आहेत ते सुद्धा दिला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता अजिबात मात्र शॉटच्या मात्र नियंत्रणामध्ये नव्हते. यावेळेस योगेश पाटील आहेत. एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे योगेशला नक्कीच आताच नुकताच विचार केला तर एक गाडी आपल्या नावावरती आहे या सीझनची. चांगला प्रकारचा खेळ याच योगेश पाटीलने दाखवला होता. आता मात्र यावेळेस बीट झाला रेगेटचा प्रयत्न केला जाईल का वेगाने मात्र बघा धाव एक घेतली जाते. एक चिकी सिंगल इथं मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. धावा दापालकावधी इथने येतील. या दरम्यान 15 धावा शून्यावरती आपण बघितलं. पहिला विकेट गेल्याच्या नंतर काय मात्र इथनं खेळ दाखवला अमोलनी. अमोलचा जेल सोडल्याच्यानंतर अमोलने मध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग केली आणि चांगल्या प्रकारचा नक्कीच खेळ दाखवत असताना आणि चांगल्या प्रकारचे इथनं आपण बघतो बॅटिंग होत असताना अमोलच्या माध्यमातून. मॅच खूप महत्त्वाची आहे. राकेश माते प्रतिष्ठान सोनारपाडा एका एका बाजूने मात्र उतरला आहे तर दुसऱ्या बाजूने स्वर्गीय शिवदादा शेलार कामालपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघंही दिग्गज व्यक्तिमत्व ते आज आपल्यामध्ये नाही आहेत म्हणजे त्यांच्या नावाने हे दोघंही संघ आपण बघतोय. या दरम्यान आता मात्र लेन खूप चांगली आहे. खूप चांगल्या प्रकारचा आपण खेळ इथं मात्र होत असताना बोललो ना मी जेव्हा ग्रामीणच्या स्पर्धाचा कुणाल सर तेव्हा मोफत पाणी याच राकेश माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून बालापेठमध्ये यावेळेस फटका बघा किती चांगला आहे. इनफिल्ड मधून 2 खेळाडू चेंडूवरती जातील. चेंडू उचलण्यासाठी उचलतील चेंडू फेकतील तोपर्यंत तब्बल इथनं या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. स्कोर मोजून 17 लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा दापालक्यावरती येतात. ड्रोनच्या माध्यमातून बघा किती चांगलं दृश्य तुम्ही युट्यूबवरती स्मार्टफोनमध्ये आपल्या बघू शकाल. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. एक आकर्षक असं ग्राउंड आहे, क्रीडांगण आहे. पूर्णपणे मिस झाले अमोल. आडव्या बॅटने अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला मात्र लेगबाची धाव असेल. 15 इशारा आमच्याकडे आला आहे. अजून एक धाव इथनं मिळेल. एकूण धावा धापालकावरती इथनं येतात 18 धावा धापालकावरती. षटक यावेळेस मार्गस्थ असताना या दरम्यान सेकंड ओव्हर आहे सर्कल पाबंदीचा. सर्कलचा नक्कीच शेवटचा बॉल आता मध्ये शिल्लक असेल खेळण्यासाठी. पुन्हा एकदा मात्र योगेश पाटील सज्ज होतील. याच सोनापडा टीमला नक्कीच माऊल सारख्या बलाढ्य टीमला 4 लोकांना चीत केलं होतं. तोचा नक्कीच राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनापडा संघ. यावेळेस क्रॉस द लाईनचा फटका खूप चांगला आहे. खेळाडू चेंडूवरती खूप वेगाने येतील. उचलतील फेकतील. थोडासा वेळ जातोय चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत इथनं 2 धावा नक्कीच मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. 2-0 10च्या सरासरीने सर्कल पाबंदीमध्ये 20 धावा बनवल्या आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना राकेश माते प्रतिष्ठान सोनापडा टीमने. डीजे बेताल देवाचा नवसाला जमलंय फाल केला बेताल देवाचा
येत असताना आणि दोनच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. एक देखणं आणि दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. या दरम्यान बघा पॉवरफुल असा ड्रोन कॅमेरा आहे. नक्कीच तर तिसरं षटक नितेशचा वापर केला जाईल. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खांबालपाडा या टीमच्या माध्यमातून स्ट्राईक हँडला सज्ज आहेत अमोल पाटील. उडते विकेट ऑब्रायचा फटका फसला. मिस टायमिंग आहे. खेळाडू जेल खाली. अजून एक जेल सोडला जातोय. तिसरा जेलला कुणाल सर आतापर्यंत सोडला जातोय. म्हणजे इथनं पूर्णपणे ठाम मत केला आहे की आम्ही अमोलचा जेल पकडणार नाही. कारण का आतापर्यंत एक ठीक आहे, दोन ठीक आहेत, मग तिसरा सुद्धा जेल इथे सोडला जातोय. म्हणजे चुका आणि चुका. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही पकडा कॅच आणि जिंका नक्कीचा मॅच असं म्हटलं जातं. मग इथनं जेल सोडल्याच्या नंतर मी ते म्हणजे आतापर्यंत विस्फोटक पदांची केली आहे अमोलने. आणि अमोलला जर अशा संधी आल्या तर अमोल नक्की संधीचं नक्की सोनं करेल या येणाऱ्या काळामध्ये. दोन दिग्गज संघ आहेत. दोन्ही दिग्गज संघ बघा आपल्याच या विभागातील नक्कीच कल्याण डोंबिवलीचे दोन दिग्गज व्यक्तिमत्व आपण बघतोय. शिवाजीदादा शेलार आपल्यामध्ये नाही आहेत, त्याच्या नावाने कमालपाडा संघ उतरला आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय राकेशदादा म्हात्रे आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र राकेशदादांचा आशीर्वाद घेऊन आता मात्र हा सोनापाडा टीम मात्र मैदानामध्ये उतरला आहे. दोघांचाही आशीर्वाद दोघांच्या वरती असणार आहे. मॅच खूप चांगली होईल. सामना कोणीही जिंको, मग क्रिकेट खूप चांगला होणं गरजेचं आहे. मॅच मग शेवटपर्यंत येणं गरजेचं. कारण याच्या अगोदरची आपण मॅच बघितली गौरीपाडा विपक्ष कमालपाडा, शेवटपर्यंत नक्कीच मॅच आली होती. ही सुद्धा मॅच आपल्याला तशीच पाहायला भेटेल, याच्यामध्ये शंका नसेल. थोडासा वेग कमी का प्लीज. मॅच इथं मग सुरू करू. धावा धावा गतीने येतील. एकने पुढे जाईल. 21 21 स्ट्राईक हँडला योगेश. यावेळेस आता मात्र लाईन बघावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. आमचे ऑफिशियल पंच प्रसाद सर आहेत मनमोहन डोंबिवली आणि संदर्भचे आमचे सुभाष पाटील सर आहेत. दोन ऑफिशियल पंच या मॅचसाठी. नितेश पुन्हा एकदा योगेशसाठी सज्ज होतील. यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा लाईनचा विचार करावा लागेल. लाईन मात्र चुकीची येते. इथनं मात्र यावेळेस स्वेर चेंडू अजून एक मिळणार आहे आणि अजून एक अवांतर धाव मिळते. एकूण 22 धावा पलकावरती येतात. षटक क्रमांक इथं मार्गस्थ असताना बघतो आपण. तिसरा ओव्हर आहे. नितेशचा वापर या षटकामध्ये केला जातोय खंबालपाडा टीमच्या माध्यमातून. ऑन साईडला नटा स्टाईलने फटका खूप चांगला आहे. खेळाडू चेंडूवरती खूप वेगाने आले. तिथे धनाजी होते. चेंडू उचलतील, फेकतील. थोडासा वेळ जातोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही जाईल पुढे. 25 धावा धावपलकावरती येतात. षटक मात्र यावेळेस तिसरं मार्गस्थ आहे. मॅच खूप महत्वाचा आहे. कारण का याच्यातनं जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे दैसर टीम सोबत. महेंद्र राहुलचा नक्कीच दैसर संघ मिलिंदचा शरद. यावेळेस मात्र क्रॉस दरम्यान फटका चांगला आहे. चेंडूमध्ये डीपमध्ये खूप वेगाने गेला. स्क्वेअर लेगला तिथे खेळाडू आहेत. चेंडू उचलतील, फेकतील धनाजी. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोन्ही जाईल पुढे. स्कोर मोजून 27 लॉस ऑफ 1 विकेट्स. 27 धावा धावपलकावरती. चांगल्या प्रकारचा नक्कीच आपण खेळ बघतोय. एक पाटा विकेट आहे. खेळपट्टी दर्जेदार अशी बनवली आहे. त्याच्यामध्ये विजय पवारचं नाव मी आवर्जून घेईल. आणि त्याच्यानंतर यावेळेस बघा अपील इथनं केली जाते. मात्र पंच सांगतात ॲक्च्युली नक्की चेंडू कुठे लँड जाऊ शकला असता. कारण का जेव्हा जेव्हा लेगबीफोरची अपील असते तेव्हा तेव्हा पंचाने नक्कीच लाईन हाईट फॅक्टर नक्कीच बॅट कट आहे. बघा किती चांगलं लक्ष आहे पंचांचं. नक्कीच निलेश बाने बघा. निलेश बाने आणि विजय पवार दोन्ही नक्कीच. विजय पवार म्हटलं की नक्कीच याच गावचे एक स्टार खेळाडू आहे. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे निलेश बाने. या दोघांच्या माध्यमातून कुणाल सर ही पाटा विकेट रेडी झाली आहे. आणि 6वा दिवस जशीच्या तशी खेळपट्टी आहे. क्रॉस द लाईन फटका मात्र चांगला आहे. खेळाडू चेंडूवरती अगोदर आले, चूक झाली आहे. इथनं मात्र चेंडू 1 मॉस फरार होतोय सीमा पार. आणि इथनं योगेश बाट मधून चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. चौकार येतो योगेश बाट मधून. स्ट्रगल मात्र नक्कीच योगेशचा सुरू होता. योगेश एक असा खेळाडू आहे
जे मात्र षटकार चौकार जरी येत नसतील मात्र सिंगल डबल संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस असतो. योगेश पाटीलचा नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, व्यवसाय खेळाडू आहे. खुल्याकडून सुद्धा नक्कीच चांगला टीममध्ये आपण योगेशला बघत असतो. जेव्हा ठाणे रायगड मॅच होते तेव्हा नक्कीच ठाणा संघातून सुद्धा आपण योगेशला बघत असतो. तोच योगेश मात्र यावेळेस सरळ बॅटने खेळेस फटका खूप चांगला आहे. बरोबर व्यासपीठ समोर मात्र हा चेंडू येईल सीमा पार. योगेश बॅटमधून षटकार. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय कल्याण शहरात. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय कल्याण शहरात. औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात. 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 देवीच्या आशीर्वादाने स्पर्धाही चालते सालोसाल. स्पर्धाही चालते सालोसाल. स्पर्धाही चालते सालोसाल. आई माऊलीची घेऊन आलं कशी केली कमाल. कशी केली कमाल. कशी केली कमाल. राहुल दादाने सामने रचिले आदर्श गावाचे मानत. राहुल दादाने सामने रचिले आदर्श गावाचे मानत. औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात. 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 तर नक्कीच दौडले गावचे दरम्यान सरपंच हेमंत फुलवरे यांचं शुभ आगमन झालं आहे. यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून अधिक सरसे स्वागत आहे. खूप मोठ्या संख्येने आपण बघतो मान्यवर आज आपल्यासोबत मात्र जॉईंट होत आहेत. कारण का नक्कीच आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि राहुल शेठ पाटील चषक आपण एन्जॉय करतोय. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मात्र ही स्पर्धा येते. शेवटचा अंतिम दिवस आहे आणि खूप मोठ्या संख्येने आज आपल्यासोबत मात्र मान्यवर जॉईंट होते. तर मान्यवरांचा एकूण धावा योगेश 39 येतात. मगाशी तुम्ही विचारलं होतं 39 क्षमा असू द्या. नक्कीच थोडंसं आमचं लक्ष मान्यवरांना आले होते. त्यांचं नक्कीच आपण अलोसमेंट केल्या कारणाने धावा मात्र संघाच्या नक्कीच राहून गेल्या. 39 धावा झाल्या आहेत. 3 ओव्हर मात्र आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. 3 ओव्हरमध्ये 39 धावा. जो या मॅचकडे आता मात्र इथनं पण आता सेकंड स्पेलमध्ये येतील विकी शेलार षटक फेकण्यासाठी. बॉडामॅनचा खूप सुरेख वापर. फटका खूप चांगला आहे मात्र खेळाडू चेंडूवरती येतील. बघा चूक झाली आहे. चुका खूप साऱ्या आतापर्यंत कमलपटा टीमने केल्या आहेत आणि चेंडू मात्र इथनं जाईल सीमा पार 4 रन. तर 39 धावा माफ करा 43 धावा कारण का या 4 धावा आता मात्र अजून इथनं येत आहेत. तर 43 धावा धापलकावरती येत्या. षटक मात्र इथं मार्गस्थ असताना चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विकी शेलारचा इथं वापर केला जातोय. सेकंड स्पेलमध्ये पहिल्या स्पेलमध्ये विकी शेलार 6 धावा खर्च केला त्याने पुन्हा एकदा आपण बघतो. या दरम्यान या सेकंड स्पेलमध्ये चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिश्रण केलं त्याचा मात्र फायदा होत असताना रॅकेटचा प्रयत्न बॅकअप जर तिकडे कोणच नव्हते मात्र पुन्हा एकदा चूक होतीये आणि दरम्यान जिथे मात्र 1 धाव झाली होती तिथे आपण बघतो. दरम्यान या 2 धावा जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे. लेग फोर खेळाडू बाद. आमची
गुडीज आहे मात्र इथनं अमोल मात्र बाद झाला आहे लेग बी फोर्सच्या माध्यमातून LBW खेळाडू मात्र बाद होत आहेत. तर धावा अमर ठाकूर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून त्याची ख्याती आहे. बी गेट मारण्यासाठी मात्र ओळखला जातो हाच अमर ठाकूर. अमर ठाकूरची बॅटिंग आता मात्र इथं आपल्याला पाहायला भेटेल. अमर ठाकूर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आपण आजवर षटकार चौकारांची आतिषबाजी बघितली आहे. सीझनची सुरुवातच खूप चांगली केली होती सुजानकी सुकाळ्याच्या मैदानावरती. बायकी गँग आयोजित नक्कीच आपण स्पर्धा एक बघितली होती. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच चॅम्पियनशिप पटकावली होती याच राकेश मध्ये प्रतिष्ठान सोनावाडा टीमने. त्याच्यामध्ये मात्र वेगवान अर्धशतक याच अमर ठाकूरने बनवला होता. पहिला बॉल पेस करत असताना इथनं अमर ठाकूरला मैदान सोडावं लागेल कारण का विकी शेलरच्या माध्यमातून दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला भेटतीये आणि दांडी गोल होतीये. 1 more विकेट डाऊन अमर ठाकूर. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ऑन हॅट्रिक इथं मात्र आपल्याला हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का कारण का चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते विकीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ होत असताना कारण का आता मात्र कामाला पडा संघ इथनं कमबॅक करतोय कारण का अमोलला बाद केलं दत्त ठाकूरला पहिल्याच बॉलवरती बाद केलं. त्याच्यानंतर मात्र अमोलने सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अमोल सुद्धा बाद झाला आहे. अमर ठाकूर सुद्धा नक्की शून्यावरती बाद झाला आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म एक विस्फोटक फलंदाज परेश पाटील जातो मैदानाच्या आतमध्ये ऑन हॅट्रिक. आणि इथनं मात्र हा चेंडू खूप महत्वाचा असेल विकी शेलारसाठी. स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर चांगला असा खेळाडू आहे परेश सज्जोल खेळण्यासाठी. हॅट्रिक बॉल मात्र किती चांगला होता बघा. प्रॉपर यॉर्कर फेकल्याच्या चेंडूला नक्कीच फक्त आपण बघितलं गेलं तर सन्मान दिला. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळणार आहेत आणि 2 धाब्याने यावेळेस विचार जर केला तर इथनं 51 खुला होतोय वैयक्तिक परेश पाटीलचा आणि संघाची धावसंख्या इथनं मात्र 2 जाईल पुढे 47. 47 धावा धावपलकावरती येत आहेत. षटका दरम्यान यावेळेस बघितलं गेलं तर मार्गस्थ आहे. चौथं षटक आहे विकी शेलार. यावेळेस बघा किती चांगली गोलंदाजी केली जाते. अजून एक खेळाडूला मैदान सोडावं लागेल. बॅक टू बॅक इथनं मात्र विकेट कॅरी केले जात आहेत आणि विकीचा आज सुद्धा स्पेल खूप चांगला होता. अजून एक खेळाडू बाद परेश मैदानाच्या बाहेर. थोड़ी सी धूल में तर इथे षटक क्रमांक 4 नक्कीच संपले आहेत.
अंतिम षटक साई शेजारचा असेल लेट ओव्हर मध्ये. यावे चुनला मत खोदून गेला, फटका चांगला आहे, धावा नक्कीच चांगला मिळतील. हेलिकॉप्टर शॉट पाहायला भेटला आणि हेलिकॉप्टर उडवलं आणि तो मैदानाच्या बाहेर नक्कीच लँड होईल. चेंडू जाईल सीमा पार. योगेश बाट मधून षटकार. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले. 50 कंप्लीट. तब्बल 53 धावा पलकावरती येत आहेत. यावेळेस चांगली प्रकारची बघा इथं आपल्याला वापसी पाहायला भेटणे लगेचच, कारण का षटकार आल्याच्या नंतर मात्र साई शेलारने हा चेंडू खूप चांगला फेकला. 53 धावा धापालकोदी मात्र इथं येतात, म्हणजे 50 कंप्लीट झाली आहे. अजूनही मात्र इथं धावा बनवण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून आणि साई शेलारचा हा अंतिम षटक असेल. यावेळेस आता मात्र फटका फसला, खेळाडू जेल काली. आता चूक नसेल, जेल मात्र पकडला जातोय आणि इथनं योगेशला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. या मन पाडा गावाला आई माझी बैसली गो, या मन पाडा गावाला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले. म्हणजे पेशवाईचे जयेश माळी यांचं देखील शुभागमन झालं आहे आणि आपले स्वागत आहे. राजेश ढोणे हे सुद्धा आमच्यासोबत जॉईंट आहेत नांदिवलीचे. आपले देखील स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं नक्कीच मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून अधिक सरसे स्वागत आहे. खूप मोठ्या संख्येने आपल्यासोबत मान्यवर जॉईंट आहेत. त्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल शेठ पाटील चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरसे स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे नक्कीच प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत नक्कीच लाईव्ह मध्ये जॉईन झाले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरसे स्वागत आहे. तर विनोद नवीन खेळाडू मैदानामध्ये जात आहेत. संघाचे संघनायक आणि श्रायकांना इथं मध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील रितेश म्हात्रे. साई शेलारच्या माध्यमातून बघा आपण कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. पहिला बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर सेकंड बॉलवरती आपण बघितलं लगेच डॉट बॉल आला आणि तिसऱ्या बॉलवरती योगेशला बाद करत असताना चांगला प्रकारचा इथनं खेळ होतोय साईच्या माध्यमातून. यावेळेस बघा अजून एक चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. समोर खेळले होते सरळ रेषेने, तेवढंच दर्शेदार असा आपण बघतो इथनं खेळाडू आहे. कारण का साई शेलारच्या चेंडू मात्र डोक्याच्या वरून जाणं एवढं इझिली सोपं नसेल. कारण का बघता भारत शरीरचे आहेत, त्यांची उंची देखील बघा किती आहे. आणि आता मात्र तिथनं मात्र चेंडू लगेचच जाणं एवढं इझिली सोपं नसेल. आणि इथं चांगल्या प्रकारची मध्ये गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्या, त्याच्यानंतरचे 3 चेंडू आपण बघितले. खूप चांगल्या प्रकारचे व्यक्त गोलंदाज. यावेळेस आता मात्र फटका चांगला येतोय, धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील या शिस्त गरज आहे सोनापरा टीमला. आणि रितेशच्या माध्यमातून हा षटकार. हर हर मैदान फतेह, हर हर मैदान फतेह, हर मैदान फतेह, हर हर मैदान. डिझाईनमेंट थँक्यू बोलून आपण लगेचच थांबा प्लीज, थोडं सहकार्य करा. तर नक्कीच ह्या इनिंगच्या नंतर आपण काही मात्र सन्मान सत्कार मात्र आपल्या व्यासपीठावरती घेणार आहोत. अंतिम बॉल फर्स्ट इनिंगचा किती अंक असू शकेल, मात्र इथनं फटका फसलाय, खेळाडू जेल काली. चेंडूची वाट बघतायत आणि इथनं मात्र झेल पकडला जाईल, खेळाडू बाद होतील. तब्बल 59 धावा धावपालकावरती आणि 60 धावेचा टार्गेट आता मात्र इथनं असणार आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती माजी सरपंच दौर्ले गावचे हेमंत फुलवरे आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचे देखील मात्र शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. हा सन्मान आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय
राहुल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. दौरली गावचे माजी सरपंच सन्माननीय हेमंत फुलवरे आमच्यासोबत जॉईंट आहेत. यांच्यामध्ये शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय राहुल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आकर्षक असा मोमेंटो आणि मायेच्या आपुलकीची नक्कीच प्रेमाची नक्कीच शाळा दिली जाते आणि त्यातील व्यासपीठावरती हा मात्र शुभ सन्मान आपण कव्हर करतोय. थँक्यू सो मच. नक्कीच आवर्जून तुम्ही स्पर्धेमध्ये आल्याबद्दल स्पर्धेचे लाडके आयोजक नक्कीच स्पर्धेचे लाडके जनक सन्माननीय राहुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं अधिक सहर्ष स्वागत असेल. कारण का खूप मोठ्या संख्येने मान्यवर आज आपल्याला नक्कीच इथं आपल्या व्यासपीठावरती पाहायला भेटतील. तर आलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच आमचे राजेश ढोणे नक्कीच जॉईंट आहेत. नानांचा देखील मात्र शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. रामदास शेठ ढोणे यांचे बंधुराज आहेत. आमचे राजेश नाना आमच्यासोबत जॉईंट आहेत. यांचा देखील मात्र शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. राजेश ढोणे म्हटलं की नक्कीच बैल जोडीची आठवण येते आणि नक्कीच त्यांचा मात्र शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत असताना स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यासोबत नक्कीच जॉईंट आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. आलेल्या मान्यवरांचं नक्कीच आपण मात्र सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. बाकी सन्मान आपण नंतर करूया. नक्कीच आपल्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण सन्मान मात्र घेऊ. तर आपण जाऊया मॅचकडे. मॅच जेव्हा नक्की सुरू होईल इथे मात्र या धावा कंप्लीट केल्या जातील का. क्वार्टर फायनलमध्ये आता दैसर संघासोबत कोणता संघ असेल. स्वर्गीय शिवाजी दादा शिलार या दरम्यान कांबालपाडा टीम की एका बाजूने स्वर्गीय राकेश दादा म्हात्रे सोनापडा टीम. नक्कीच ऐकूया आपण पुन्हा एकदा आपण नवी मुंबईचा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज कुणाल दाते सरांना. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद राहुलजी. राहुल शेठ पाटील चषक 2018 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठी मॅच खांबालपाडा विरुद्ध सोनारपाडा. दोन्हीही मातब्बर तगडे ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज. टार्गेट सेट झालाय 60 रन आणि 60 धावांचा पाठलाग. अंपायर सिग्नल, मॅच स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे टाकण्यासाठी सज्ज होत आहेत अमर ठाकूर. सोनारपाडाचा बाहुबली. पहिला बॉलवर फलंदाज बाद. तर गणेश इथे शून्यावर बाद होतोय. मोठी विकेट. बाहुबली ऑफ टेनिस बॉल क्रिकेट डोंबिवलीचा म्हणजेच तुम्ही पाहू शकाल सोनारपाडाचा खेळाडू अमर ठाकूर पहिल्याच बॉलवर हादरा देतोय. उंची तेवढीच महत्वाची असते क्रिकेटमध्ये. क्रॉसिंग कंपल्सरी तुम्हाला करावं लागेल. एक फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज एकमेकांना क्रॉस झालाच पाहिजे आणि पंचांच्या आणि आयोजकांच्या निदर्शनास ती गोष्ट आली तर मात्र 2 धावा अजून जास्त काढाव्या लागू शकतात कांबालपाडा टीमला. या सर्व गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो, कारण कुठल्याही संघावर पेनल्टी देणं आयोजकांना देखील वाटत नाही की कुठल्या संघाला पेनल्टी द्यावी. यावेळेला 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी ते चान्स घेतलाय आणि यशस्वीरित्या दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते.
ताकदवान संघ आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये उतरलेले आहेत. अनेक वेळेला दोन्ही संघाने एकमेकांना पाणी पाजलंय. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर पाहूया आज कुठला संघ जिंकतोय. राहुल शेठ पाटील यांच्या आयोजनामध्ये यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता. अपील केली होती परंतु नंतर स्वतःला सावरलं. क्रिकेटमध्ये अपील करणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याच वेळेला पंचांना देखील बाद घोषित करण्याचा अधिकार असतो परंतु अंपायर इथे सांगतात की बॅटला ब्रश झाला चेंडू, त्याचमुळे लगेचच अमर ठाकूरने स्वतःला सावरलं. अतिशय चांगली बाब आहे. यावेळेला एक रन इथे मिळते. बॅटला लागून चेंडू जातोय म्हणजेच एक रन बॅट्समनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 3. फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला विक्रम शेलार. या खेळाडूकडे क्षमता आहे या धावा चेस करण्याची. हा खेळाडू चालला या मॅच मध्ये तर मात्र मी नक्कीच म्हणेन कांबालपाडा संघ एका वेगळ्या स्थितीमध्ये जाईल. पुढे सरसावून यावेळेला लॉफ्ट केलाय ऑन साइडला. पाहूया धावा किती मिळतात. आणि हा संयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. हा चौकार. थँक्यू. खूप चांगलं संगीत आणि तेवढाच दर्जेदार फटका. डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन इथे बॅट्समन विक्रम शेलार साठी. गोलंदाज पुन्हा एकदा अमर. बॅटची कडा घेतली. फ्लाय होतोय चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे उंचीच तेवढी आहे अमरची. विकेट किपर काय करेल कारण टप्पा पडला. उंची घेत होता. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. 4 रन. बोल मोठे बायांचा, बोल एकवीर आईचा, बोल गाव देवीचा, बोल खरवली आईचा, बोल मुंब्रा. येस थँक्यू. 11 धावा स्कोर बोर्डवर. टार्गेट या मॅच मध्ये आहे 60 रन. 49 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू कदाचित जाईल आणि अंपायर आमच्याकडे वळण घेतात. हा वाईड बॉल आहे. खराब चेंडू. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. इथे रिदम, दिशा, नियंत्रण सर्व काही चुकलं अमरचं. व्हाईट बॉलचा इशारा. जी सरासरी गाठायची ती सरासरी पूर्ण झाली आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 12. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 रन करायचे आहेत कांबालपाडा संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा अमर. राईट मोर द विकेट. ओहो यावेळेला सुरेख चेंडू. तुम्ही पाहू शकाल एक चांगला बाउन्सर. शरीरभेदी मारा. टप्पा पडल्यानंतर उंची घेत होता. इन स्विंगर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे इथे फटका स्ट्रोक सिलेक्शन चुकलं आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 गडी बाद. कांबालपाडा संघ 12 या आकड्यावर. येणारे चेंडू मैदानामध्ये अजूनही तुमच्याकडे असतील 24 आणि 24 बॉलमध्ये धावा करायचे आहेत अजून 48. म्हणजे सरासरी अजूनही गाठायची आहे 12. 24 चेंडू 48 धावा. सोनारपाडा की खांबालपाडा या पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे. डोंगुराचे पारी गो डोंगुराचे पारी आईला दिली डोंगुराचे पारी गो डोंगुराचे पारी डोंगुराचे पारी गो डोंगुराचे पारी आईला दिली डोंगुराचे पारी गो डोंगुराचे पारी. तर रवी खाडे मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 मोठे फटके मारले रवी खाडेने. स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खांबालपाडा टीम साठी दर्जेदार बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केली. आता या मॅच मध्ये रवी खाडेची रणनीती काय, परंतु यावेळेला अडिवली इन कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज योगेश पाटील. आखो टप्प्याचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये पडून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पार. चौकार.
21 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय, ऑन ड्राईव्ह इथे केलाय, वाटिश लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. एक रन कंप्लीट. सेकंड रन यशस्वीरित्या होईल का पूर्ण? पंचाकडे अपील अपील आणि अपील, परंतु इथे मात्र स्पष्टपणे नकार दिलाय कदाचित पंचांनी आणि यावेळेला रेफल केलाय. थर्ड अंपायरकडे काही निर्णय असतात जे सूक्ष्म डोळ्यांनी दिसत नाही, परंतु कॅमेऱ्याची लेन्स मात्र ती टिपते. आणि पाहूया रेफलर संयोजक आमच्या स्पर्धेचे आयोजक लगेच बघतील आणि त्यानंतर निर्णय येईल हा फलंदाज बाद आहे की नाही. आमचे मान्यवर सन्माननीय गुरुशेठ पवार, त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईन होतील त्रिंबक शेठ पवार, हे दोन असे मान्यवर आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. तर पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं राहुल शेठ चषक 20 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट, कुणाल सर. तर पाहूया टीव्ही अंपायरकडे हा निर्णय जाऊन पोहोचवलाय. 1992 मध्ये पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टीव्ही अंपायर कडे निर्णय पाठवला गेला. त्या मॅचमध्ये मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पहिला शिकार ठरले. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून बाद घोषित केलं गेलं, त्यांना रनआउटचे ते शिकार ठरले. त्यावेळेला क्षेत्ररक्षक होता जॉन टी रोड्स. दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा तेच चित्र घडलं. जॉन टी रोड्स देखील रनआउट झाला. टीव्ही अंपायरकडे गेलं पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग दाखवला आणि अखेर फलंदाज जॉन टी रोड्स देखील बाद झाला आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्याच मॅचमध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. तर यावेळेला तुम्ही पाहिलं असेल क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये अमोल होता, त्याने अतिशय चांगला थ्रो केला. आणि पाहूया डेंजर एंडला फलंदाज बाद आहे की नाही याचा निर्णय येतोय नॉट आउट. तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या बॅट्समनच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 धावा इथे फलकावर लागल्यात. म्हणजेच 20 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 20 बॉल 37 रन, 37 रिक्वायर फ्रॉम 20. पुढे टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. तुम्ही पाहू शकाल बॉटमला लागतोय चेंडू बॅटच्या, तोपर्यंत एकच धाव मिळते बॅट्समन विक्रम शेलारला. टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आतापर्यंत 24 या आकड्यावर. 36 धावा अजूनही करायच्या आहेत. 19 चेंडू शिल्लक आहे. प्रत्येक बॉल गणित समीकरण बदलतंय. प्रत्येक बॉल गणित इथे मात्र समर्थक जे आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके चुकतायत. बॅटची कडा घेतली, निकेज. अशा पद्धतीचा झेल घेणं अतिशय कठीण असतं विकेट किपरला, कारण ब्लाइंड होऊन जातो फलंदाजाचा स्ट्रोक मिड विकेटला मारत असताना. आणि यावेळेला अतिशय चांगला झेल. सोनारपाडा संघाचं कमबॅक. कामालपाडा टीमची विकेट जाते. फलंदाज रवी खाडे बॅक टू द पॅव्हलियन. आला रे आला चकड्यावाला बसून चकड्यामधी, आला बसून चकड्यामधी. आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यामधी. 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 थँक्यू. तुकाराम भाणेसाहेब यांचं इथे आगमन झालंय. सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राहुल शेठ पाटील यांच्या वतीने त्यांच्या आयोजनामध्ये रंगलेली ही स्पर्धा जैनुमान क्रिकेट क्लब आडिवली आयोजित राहुल शेठ पाटील चषक 2018. एक मोठी विकेट इथे मिळते आणि नवीन फलंदाज साई शेलार मैदानामध्ये चाललेत विक्रम शेलारच्या बरोबर खेळ करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठ एन कडून येतोय क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. 18 बॉल आणि 36 धावा हे समीकरण आपल्या समोर. रंगतदार असा सामना सोनारपाडा विरुद्ध कांबालपाडा. कांबालपाडा या टीमला धावा करायच्या या मॅच मध्ये 36. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. आस्किंग रन रेट एक्झॅक्ट 12. यावेळेला कट करायचा होता, उंचीचा वापर करायचा होता बॉलच्या आणि अखेर चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे फलकावर लागल्या जात आहेत. विक्रम शेलारची उंची ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अमर ठाकूरची उंची आहे त्या तुलनेने थोडीशी कमी आहे. मला वाटतं सर्वच खेळाडूंची असेल डोंबिवलीच्या अमर ठाकूरच्या उंचीपेक्षा कमी, परंतु गुड्डू चव्हाणची उंची चांगली आहे. आपण जर पाहिलं तर कल्याणचा जो खेळाडू आहे, परंतु यावेळेला तुम्ही पाहू शकाल कट शॉट लगवला होता परंतु एक्स्ट्रा कव्हरला गेला. जो जर बॅकवर्ड पॉइंटला गेला असता तर धावा मिळाल्या असत्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 34 करायचे आहेत.
यावेळेला डेलिब्रेटच असेल, कारण नो चान्स. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ वेध घेतोय शरीराचा. कुठला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नव्हता, बॉल सोडायचा होता लेग स्टंपच्या बाहेर आणि इथे शरीराचा वेध घेतल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. आत्ता मात्र समीकरण आहे 16 चेंडूमध्ये. मैदानामध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके मारले तर मी म्हणेन कांबालपाडा संघ मैदानामध्ये जल्लोष साजरा करताना दिसेल, परंतु इथून 2 विकेट घेतल्या तर मी म्हणेन सोनारपाडा संघ विजयाचा जल्लोष इथे चालू ठेवेल. परंतु मागची मॅच कांबालपाडा संघाने शेवटच्या बॉलपर्यंत झुंज देत असताना जिंकली. या मॅचमध्ये देखील ते याच ताकदीने उतरले असतील. पाहूया गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर, राईट मोर द विकेट. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला डायरेक्ट हातामध्ये. अतिशय चांगला झेल अमोलच्या माध्यमातून आणि या वेळेला फलंदाज बाद होतोय विक्रम शेलार. यश मिळतंय गोलंदाज अमर ठाकूरला. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. आई आलो तुझे भेटीला या गोकारल्याचे डोंगराला. आई आलो तुझे भेटीला या गोकारल्याचे डोंगराला. तर दैसर संघाचे कॅप्टन संघनायक आपल्याला यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. दैसर संघ आणखीन एका विकेटचं पतन. आता मात्र धावसंख्या आणि समीकरण देखील बदललंय. येणारे चेंडू असतील 15 आणि 15 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. 15 बॉल आणि 34 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. राहुल शेठ पाटील चषक 2018 आडिवली क्रिकेट संघ म्हणजेच जयनुमान क्रिकेट क्लब आडिवली आयोजित ही स्पर्धा. अतिशय देदीप्यमान सोहळा. पहिल्याच वर्षामध्ये कुठलीच कमतरता या स्पर्धेमध्ये जाणवली नाही. खेळपट्टी अतिशय टणक पाटा खेळपट्टी पाहायला मिळते. खेळण्यासाठी मजा येते. एक मोठं मैदान आहे, चारी बाजूला बाउंड्री लाईन असलेलं मैदान. लेग स्टंपला टाकलेला चेंडू तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने टोलवलाय. 1 रन कंप्लीट होते. तिथे श्रीधर आहेत. श्रीधरचं चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत फक्त 1च धाव मिळते. नवीन आलेला फलंदाज यावेळेला नितेश मैदानामध्ये. मागच्या मॅचमध्ये समोरच्या दिशेने नितेशने एक षटकार लगवला होता. या मॅचमध्ये पहिल्या बॉलवर सिंगल मिळते. मागच्या मॅचमध्ये साई शेलार थोडेसे अपयशी ठरले होते. या मॅचमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असतील कांबालपाडा संघाला. त्यांच्याकडून अपेक्षा पूर्तता होईल का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा बाहुबली अमर पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल. हा बॉल तर मात्र शोधून आणावं लागेल आमच्या संयोजकांना. चेंडू आउट ऑफ द पार्क. येट्स इट्स मॅक्सिमम. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सत्वाला. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सत्वाला. तुझे लाराचे भक्त नाचतान गो नाचतान पालुखीला. तुझे लाराचे भक्त नाचतान गो आई तुझे ग पालुखीला. लाराचे भक्त नाचतान गो आई तुझे ग पालुखीला. 33 धावा फलकावर लागल्यात आणि आता धावा करायच्या आहेत 13 चेंडूमध्ये 27. शेवटचा चेंडू शिल्लक आहे अमर यांच्या स्पेल मधला. 13 चेंडू 27 धावा. आग ओकणारी बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये साई शेलार यांना. लेग स्टंपला सोडलाय हा चेंडू. पाहूया अंपायर आमच्याकडे वळण घेतील. यस इट इज वाईड. आता 26 धावांची आवश्यकता आहे. विद्यमान नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि त्याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल क्रिकेटवर एवढं प्रेम आहे या संपूर्ण घराण्याचं, या कुटुंबाचं. त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून साई शेलार, या टीमचा प्रमुख म्हणून त्याच्याकडे महत्वाची भूमिका आहे. आत्ता चेंडू शिल्लक आहे 13 बॉलमध्ये 26 रन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील आणि अपील होते परंतु ही फेटाळली अपील. तुम्ही पाहू शकाल अंपायरचा इशारा येतोय लेग बाईट्स. एक्स्ट्रा रन मात्र मिळते. षटकाची समाप्ती होते यावेळेला 3ऱ्या आणि 12 चेंडूमध्ये आता समीकरण बदललंय. 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत मैदानामध्ये 25. आता आस्किंग रन रेटचा विचार केला तर 12.50. 12 चेंडू 25 धावा हे समीकरण. मैदानामध्ये सामना रंगतोय कांबालपाडा विरुद्ध सोनारपाडा. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय कल्याण शहरात. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय कल्याण शहरात. औषध चषक ठेवलाय यो आडिवली या गावात.
एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावी लागेल मित्रांनो. इंटरनॅशनल क्रिकेट जे सामने स्टेडियममध्ये होतात जवळपास 28 आणि काही काही वेळेला जवळपास 42 कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. आणि आपलं ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेला आपण कव्हर करतो GTCच्या माध्यमातून जवळपास 3 ते 4 कॅमेरे असतात. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही जी खून आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने करता की थर्ड अंपायरकडे जाण्याची, पंच आहेत मैदानामध्ये, ज्यावेळेला पंच घोषित करतील की तिसऱ्या पंचाकडे आम्हाला जायचं आहे, TV अंपायरकडे जायचं आहे, त्याच वेळेला हा निर्णय घेतला जाईल आयोजकांच्या वतीने, अशी माहिती तुमच्यापर्यंत येते. आणि खेळाडूंना विनंती आहे, कृपया तशा पद्धतीचं वर्तन हातवारे तुम्ही करू नका. क्रिकेट हा जेंटलमॅन गेम आहे. क्रिकेट खेळाडू वृत्तीनेच खेळला पाहिजे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि खरोखर क्रिकेटमधली देवता जरी यष्टी आपण मानतो तरी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं स्थान पंचांना आहे. कारण समालोचक नसला तर सामना होईल, परंतु पंच मैदानात नसले तर सामना कोणीच चालू करू शकत नाही, याची नोंद घ्या मित्रांनो. आणि तुम्ही भरपूर समजदार आहात, सुज्ञ आहात. येणारे चेंडू 12 मैदानामध्ये असतील आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये वाघासारखा खेळावं लागेल साई शेलारला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला आपण सोनारपाड्याचा विचार केला तर त्यांचीच विकेट त्यांच्यासाठी भरपूर महत्वाची ठरेल ही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज येतोय रिद्धेश पाटीलचा पहिला चेंडू फुलर लेनचा होता, ऑन साइडला खेळून काढलाय, वाडिश लॉंग ऑनला, एक रन इथे कंप्लीट केली जाते. साई शेलार यांच्या माध्यमातून सिंगल इथे मात्र मिळेल आणि या सिंगल बरोबर धावा जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 36. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 षटकार मारायचे आहेत. 2 मोठे फटके मॅच मध्ये खांबालपाडा संघ. 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडूचा थरार शेष आहे या मॅच मध्ये. मैदानामध्ये बॅट्समन सज्ज होतोय नितेश शेलार. यावेळेला टॉप एज चेंडू हवेत, विकेट कीपर नसून गोलंदाज खाली आला. कॅच ड्रॉप. ते साई शेलार नाराज आहेत. त्यांचं मत होतं तुम्हाला फ्लिक करायचा होता चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून, तुम्ही ढकलण्याचा प्रयत्न केला. बॅटचा जो चेहरा जो मोकळा आहे तो पहिलेच क्लोज केला. बॉल थोडासा उशिराने आला, त्याचमुळे टॉप एज घेतला आणि फक्त एकच धाव मिळते. आता समीकरण आहे 10 चेंडू मध्ये मैदानामध्ये धावा करायच्या आहेत 23. वारंवार सांगण्यात येते की डगआउट मधून कृपया आवाज येऊ नका. फटका यावेळेला हवेत, दूरवरचं क्षेत्र आहे तिकडचं आणि आणखीन एक कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. साई शेलारचा सोडलेला झेल. मैदानामध्ये मॅच देखील सुटू शकते. स्टीवॉचा हर्षल गिब्सने सोडलेला झेल आठवा, त्यानंतर मॅच सुटली. तिशारा परेराने अवघ्या 4 रनवर कॅच सोडली होती बॅट्समन रोहित शर्माची. आणि तुम्ही पाहिलं असेल भूत न भविष्य 264 धावा 50 ओव्हरच्या मॅच मध्ये एका खेळाडूने पूर्ण केल्या. गोलंदाज तयार. यावेळेला फटका चांगला आहे, गॅप मध्ये जाईल का? बंदुकीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मैदानामध्ये असेल खांबालपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल आणि 18 धावा. नितेश यावेळेला फुलर लेनचा बॉल हुकला आणि क्रिकेटमध्ये हुकला तो मात्र संपला. फलंदाज बाद. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. धन्यवाद डीचे. आपल्याला आठवत असेल जगदीश खेबुडकरांची ती कविता, ज्या वेळेला प्रेमाची सावली या चित्रपटामध्ये सुनील मनोहर गावस्कर यांनी जो रोल केला त्यामध्ये ही कविता त्यांनी आपल्यासमोर पेश केली. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आणि तसंच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. कुठेतरी चूक केली फलंदाजाने, लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न इथे फसला आणि एक मोठी विकेट मिळाली. परंतु साई शेलारला मिळालेलं जीवदान, त्याचा फायदा हा संघ घेईल का? त्याचा फायदा साई शेलार घेईल का? शिवाजीदादा शेलार यांचे अनेक स्वप्न आहेत, ते स्वप्नची पूर्तता
या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा सामना जिंकून हा फलंदाज करेल का, असे अनेक प्रश्न आहेत मैदानामध्ये. पाहूया, येणारे चेंडू आहे 7 आणि 7 बॉलमध्ये रन करायचे आहेत 18. 7 चेंडू आणि मैदानामध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 विकेट गमावले होते सोनारपाडा संघाने पहिल्या इनिंग मध्ये. आकुटप्प्याचा बॉल यावेळेला हुक केलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन कंप्लीट आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन. हा फटका आता मात्र मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. त्याचमुळे साई शेलार जास्त खुश आहेत आपल्या बॅट्समनवर. ते देखील त्याला प्रोत्साहन देत आहेत. आता समीकरण बदललं. 6 चेंडू मध्ये रन करायचे 14. मागच्या मॅच मध्ये देखील तसंच समीकरण होतं कांबालपाडा संघासमोर आणि मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल 2 षटकार मारले फलंदाज रवी खाडेने आणि मॅच जिंकून दिली आपल्या संघाला. आता मॅच मध्ये मैदानामध्ये वाघासारखा लढतोय साई शेलार. पाहूया, येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे 14. 13 धावा देखील केल्या तरी चालतील, परंतु सध्या मैदान गरम झालंय, मैदान तापलंय, सामना तापलाय, परंतु तुम्ही थांबू नका. या पण ऐकू एक चांगलं संगीत. राहुल दादाने सामने रचिले आदर्श गावाचे मानत. राहुल दादाने सामने रचिले आदर्श गावाचे मानत. औषध चषक ठेवलाय यो आडवी या गावात. 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 खूप सारे मान्यवर आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. त्याच्यामध्ये नक्कीच आमचे अरुण भोईर आहेत, त्याच्यानंतर आमचे किशोर केने आहेत. त्या मान्यवर नक्कीच शोभा स्पर्धेच्या माध्यमातून अधिक स्वागत आहे. भूषण भोईर सुद्धा आमच्यासोबत जॉईंट आहेत. दहीसरवर नक्कीच येतात आपले, नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून अधिक स्वागत आहे. त्याच्यानंतर आमचे ब्रजेश पाटील उर्फ बाबू हे सुद्धा आमच्यासोबत जॉईंट झाले आहेत. आपलंही राहुल शेठ पाटील नक्कीच आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट कुणाल सर. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 4च गडी बाद झालेत कांबालपाडा संघाचे. 6 गडी बाद झाले होते सोनारपाडा संघाचे. म्हणजेच 13 धावा केल्या तरी सामना जिंकला जाऊ शकतो कांबालपाडा संघासाठी. आमच्या मुख्य व्यासपीठ एंड कडून गोलंदाज येतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी श्रीधरने फिल्डिंग भरपूर चांगली केली या मॅच मध्ये. अमोलने चांगली फिल्डिंग केली या मॅच मध्ये. पाहूया, श्रीधर या धावा डिपेंड करेल का आपल्या संघासाठी, की मैदानामध्ये पुन्हा एकदा वाघासारखा लढताना दिसलाय आतापर्यंत साई शेलार. सोडलेला झेल कदाचित अलंगट येऊ शकतो गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण या एंडने मुख्य व्यासपीठ एंड कडून धावा होत आहेत संघाला. 6 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज तयार. यावेळेला पंचाकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी होता. अपील तर चांगली झाली. आता 5 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके आणि विजयाचा जल्लोष, परंतु इथे एखादी विकेट सोनारपाडा संघ मॅच मध्ये. 5 चेंडू शिल्लक, 5 बॉल मध्ये 14 धावा. दुसरा चेंडू फुलर लेनचा होता, ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 रन कंप्लीट. अमोल क्षेत्ररक्षणातली जादू इथे पेश करत असताना कुठलाही बॉल अमोलच्या दिशेने गेला तर अफलातून क्षेत्ररक्षण केलंय अमोलने. जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. 2 धावा इथे मिळतात. आता समीकरण बदललंय. 4 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. 4 चेंडू आणि 12 धावा. 11 केल्या तरी जिंकू शकतो कांबालपाडा संघ. 4 चेंडू शिल्लक. फुलटोस बॉल यावेळेला गॅप मध्ये देखील जातोय. अमोलच्या डोक्यावरून देखील जातोय. चेंडू सीमारेषा पार आणि यावेळेला आणखीन एक वाघाची दहाड. चेंडू 4 धावांसाठी चौकार. तिथे सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला. सोन्याचा उंगवला चैत्र पाकाचे महिन्याला. येस, थँक्यू. 3 चेंडू आणि 8 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 52, 52. 3 बॉल 8 रन. फुलटोस बॉल आणि आता मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईन फोडली जाते. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. 2 चेंडू आणि अजूनही मैदानामध्ये 4 धावांची आवश्यकता.
काय बॅटिंग केली आहे साई शेलारने. पाहूया शेवटच्या क्षणी आपल्या संघाला तो तशी साथ देतोय का, हा सामना जिंकून देतोय का. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं आणि कॅप्टन इनिंग पेश करत असताना सोडलेला झेल, ही मॅच सोडावी लागेल का टीमला. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 3 धावा केल्या तरी कांबालपाडा संघ जिंकू शकतो या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 4 धावा, हे समीकरण मैदानामध्ये रंगतदार सामना. सोनारपाडा विरुद्ध कांबालपाडा अशी लढत. हा चेंडू निर्णायक ठरू शकतो. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. पाहूया स्टाईलने मॅच फिनिश करतोय का या बॉलवर नियतीला काय मान्य असेल. 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. 4 धावांची आवश्यकता कांबालपाडा टीमला जिंकण्यासाठी. अकुटप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि चेंडू सीमारेषा पार. साई शेलार वाघाची दहाड, चेंडू सीमारेषा पार, चौकार. दिली, परंतु पाया रचला असला तरी मात्र इमारत त्याच्यावर उभारली. फलंदाजी करत असताना साई शेलारने आणि ते ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड साई शेलार. खूप चांगलं क्रिकेट साई शेलार यांच्या माध्यमातून दर्जेदार बॅटिंग त्यांनी केली आणि सामना जिंकून दिला. तर साई शेलार ठरतायत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. त्यांचा सन्मान इथे केला जातोय राहुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ इथे साई शेलार यांचा राहिला. विद्यमान नगरसेवक आहेत, टीमचे तारणहार, कर्णधार, नेता, दिशादर्शक आणि चांगली लढत त्यांनी दिली या मॅच मध्ये. तर त्यांचा इथे सन्मान केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय राहुल शेठ पाटील यांच्या वतीने मेडल आणि त्याचबरोबर सामनावीराची ही ट्रॉफी. साई शेलारकडे आम्ही वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही घेतला या मॅचमध्ये. साई शेलार, ज्या पद्धतीने सोनारपाडा संघ तुमच्या विरोधामध्ये खेळत होता, एक कॅच तुमची ड्रॉप झाली, परंतु ज्या उमेदीने आणि ज्या जिद्दीने तुम्ही खेळलात, पुन्हा एकदा मला शिवाजीदादा शेलार यांची आठवण झाली तुमच्याकडे पाहत असताना. ज्या पद्धतीने तुम्ही बॅटिंग केली, काय म्हणाल, कशा पद्धतीने तुमच्या संघाचा फॉर्म आहे आणि या इनिंगच्या बद्दल? सध्या आमच्या टीममध्ये सगळे यंग प्लेयर्स आहेत अंडर-21चे. पण त्यांच्या सपोर्टमुळे मला म्हणजे ते स्टार्टला जे असतं ते रन चेस करतात, त्यामुळे मला नंतर फ्री खेळायला भेटतं. एक परिस्थिती आली होती साई शेलार, सध्या तुमच्याकडे पाहिलं तर तुमचा घामच सर्व काही सांगून जातो की ज्या पद्धतीने तुम्ही लढलेत. आणि नेहमीच मी म्हणतो देखील की जे लोक पाण्याने आंघोळ करतात ते फक्त कपडे बदलतात आणि जे लोक घामाने आंघोळ करतात ते मात्र इतिहास बदलतात. आज तुम्ही इतिहास बदललाय. काय म्हणाल तुमच्या या अतिशय चांगल्या इनिंगच्या बद्दल? काय नाही, टीमचा सपोर्ट आहे म्हणून, नाहीतर एकटा काय करू शकलोच नसतो मी. तर हे होते या मॅचचे मॅन ऑफ द मॅच
साई शेलार अतिशय दर्जेदार बॅटिंग त्यांनी केली. खूप चांगले स्ट्रोक सिलेक्शन त्यांचं राहिलं होतं आणि हा सामना जिंकून खांबालपाडा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. राहुल शेठ पाटील चषक 2018. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे, ऐकूया पुन्हा एकदा राहुल यांच्या माध्यमातून एक चांगलं समालोचन. धन्यवाद. थँक्यू